मुलामुलींच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करणारे स्वामी समर्थांचे 33 तोडगे. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. माझ्या सर्व लाडक्या स्वामी भक्त माता भगिनींनो आणि काळजीत असलेल्या पालकांना नमस्कार. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ अशा प्रत्येक आईवडिलांसाठी आहे ज्यांच्या मुलांचे किंवा मुलींचे वय वाढत चाललेले आहे, पण विवाह जमत नाही. कुठेतरी बोलणी अंतिम टप्प्यात येऊन अचानक मोडते, तर कुठे योग्य स्थळच मिळत नाही. पालकांच्या मनात एकच चिंता असते की मुला-मुलींचे पाय, हात कधी पिवळे होणार. भक्तांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच स्पष्ट करते, आज मी तुम्हाला कोणतेही चमत्कार होईल किंवा उद्याच लग्न ठरेल असे खोटे दावे किंवा मनगढत तोडगे सांगणार नाही. विवाह उशिरा होण्यामागे कुंडलीतील मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांचे दोष कारणीभूत असतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साक्षात परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेतून कुंडलीतील विवाह दोष कसे शांत करावेत. आपल्या पवित्र शिवपुराणात उल्लेख असलेली माता पार्वतीच्या विवाहाची 100% खरी कथा कोणती आहे? लग्नाची बोलणी करताना पालकांनी टाळायच्या 5 भयंकर चुका कोणत्या? आणि विवाहातील सर्व गुप्त बाधा, करणी बाधा किंवा नजरदोष मुळासकट उपटून टाकणारे 33 कडक रामबाण तोडगे सविस्तर विधीसह. भक्तांनो, आजच्या या 33 तोडग्यापैकी 14वा आणि 24वा तोडगा अनुक्रमे मुलांसाठी आणि मुलींसाठी इतका कडक आहे की तो वाचल्यानंतर तुमचे डोळे उघडतील. त्यामुळे तो भाग अजिबात मिस करू नका. हा व्हिडिओ शांतपणे शेवटपर्यंत पहा, कारण यातील एक उपाय तुमच्या मुला-मुलींचे नशीब बदलू शकतो. चला, मनात स्वामींचे स्मरण करून म्हणा श्री स्वामी समर्थ आणि सविस्तर माहितीला सुरुवात करूया. विवाहातील विलंबाचे मुख्य कारण आणि खऱ्या शास्त्राचा पुरावा. भक्तांनो, आपण सर्वात आधी हे समजून घेऊया की विवाह का रखडतो. शास्त्र काय सांगते? ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही मुलीच्या विवाहासाठी गुरु ग्रह कारणीभूत असतो आणि मुलाच्या विवाहासाठी शुक्र ग्रह कारणीभूत असतो. जर कुंडलीतील गुरु किंवा शुक्र ग्रहावर शनी किंवा राहूची वक्रदृष्टी असेल किंवा दोष, ज्याला मांगलिक म्हणतो, असेल तर सोयरीक जमता जमता राहून जाते. आज आपण जे 33 तोडगे पाहणार आहोत ते कोणतेही जादूटोणा किंवा अंधश्रद्धा नसून आपल्या ग्रंथामधील मंत्रशक्ती, निसर्ग उपचार आणि ग्रहांची शुद्धी आहेत. हे उपाय मुलांनी स्वतः केले तर अतिशय उत्तम, पण जर मुले नोकरी व्यवसायामुळे बाहेर असतील तर त्यांच्या मातापित्यांनी मुलांचे नाव आणि गोत्र घेऊन हे उपाय केले तरीही चालतात. हे शास्त्रात मान्य आहे. विवाहाची बोलणी करताना पालकांनी टाळायच्या 5 भयंकर चुका. तोडग्यांकडे वळण्यापूर्वी अनेक पालक घरामध्ये नकळत काही मोठ्या चुका करतात, ज्यामुळे ठरलेले लग्न मोडते. त्या 5 चुका नीट समजून घ्या. वारंवार नकार देणे. अनेकदा सुरुवातीला खूप चांगली स्थळे येतात, पण पालकांच्या किंवा मुलांच्या जास्त अपेक्षांमुळे नकार दिला जातो. शास्त्रात सांगितले आहे की सुरुवातीला आलेल्या चांगल्या लक्ष्मीचा किंवा स्थळाचा विनाकारण अपमान केल्यास गुरुग्रह कोपतो. गुरुवारी आणि मंगळवारी मांसाहार. ज्या घरात मुला-मुलींचे लग्न जमवायचे आहे त्या घरात किमान गुरुवारी आणि मंगळवारी तामसिक भोजन, मांसाहार, कांदा, लसूण, मद्यपान पूर्णपणे बंद असावे. उंबरठ्यावर उभे राहून बोलणी करणे. जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा त्यांना निरोप देताना किंवा स्वागत करताना घराच्या उंबरठ्यावर उभे राहून विवाहाची किंवा पैशाची बोलणी कधीही करू नये. गोपनीयता न राखणे. लग्नाची बोलणी सुरुवातीच्या टप्प्यात असतानाच संपूर्ण गावात किंवा नातेवाईकांमध्ये त्याची वाच्यता करू नका. यामुळे लोकांची वाईट नजरदोष लागते. मुलांमुलींवर मानसिक ताण आणणे. लग्नाला उशीर होत आहे म्हणून मुलांवर सतत रागावणे किंवा टोमणे मारणे बंद करा. यामुळे त्यांच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 12 राशींचे विशेष विवाह उपाय. भक्तांनो, आता प्रत्येक राशीनुसार विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी कोणती सोपी सेवा करावी ते थोडक्यात समजून घ्या. मेष रास. मंगळवारी हनुमानजींना लाल रंगाचे फूल आणि गूळ
अर्पण करावा. मंगळ दोष शांत होईल. वृषभ रास. शुक्रवारी पांढऱ्या गाईला गोड पोळी खाऊ घालावी. शुक्राचे बळ वाढेल. मिथुन रास. गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात पिवळी केळी दान करावीत. कर्क रास. सोमवारी महादेवाच्या पिंडीवर गाईचे कच्चे दूध आणि अक्षता अर्पण कराव्यात. सिंह रास. रविवारी सूर्यदेवाला तांब्याच्या तांब्यातून अर्घ्य द्यावे. कन्या रास. गुरुवारी कपाळावर हळदीचा टिळा लावूनच कामाबाहेर पडावे. तूळ रास. शुक्रवारी देवी लक्ष्मीला सुगंधी अत्तर किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे. वृश्चिक रास. मंगळवारी सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचा पाठ करावा. धनुरास. गुरुवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून प्रदक्षिणा घालाव्यात. मकर रास. शनिवारी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. कुंभ रास. शनिवारी गरिबांना काळे उडीद किंवा अन्नदान करावे. मीन रास. गुरुवारी पिवळ्या रंगाचे सात्विक वस्त्र परिधान करून स्वामींची सेवा करावी. शिवपुराणावर आधारित अस्सल पौराणिक कथा माता पार्वतीचे कात्यायनी व्रत. भक्तांनो, आता आपण वळूया आपल्या आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. तो म्हणजे आपल्या पवित्र शिवपुराण आणि श्रीमद भागवत पुराणात उल्लेख असलेली साक्षात माता पार्वतीची पौराणिक कथा. लग्न ठरण्यात अडचणी येत असलेल्या प्रत्येक पालकाने ही कथा नीट समजून घेतली पाहिजे. भक्तांनो, माता पार्वतीने जेव्हा पूर्वजन्मानंतर हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला तेव्हा त्यांचे एकच ध्येय होते, भगवान शिवशंकरांना पतीच्या रूपात प्राप्त करणे. परंतु भगवान शिव हे माता सतीच्या विरहामुळे तीव्र वैराग्यात गेले होते. त्यांनी आपले डोळे बंद करून समाधी लावली होती. एका वैराग्याला विवाहासाठी तयार करणे आणि त्यांच्याशी लग्न जमवणे ही अत्यंत अशक्य गोष्ट होती. माता पार्वतीच्या कुंडलीत आणि परिस्थितीमध्ये विवाहाचे अनेक मोठे अडथळे निर्माण झाले होते. त्यावेळी भगवान विष्णूंच्या प्रेरणेने देवऋषी नारद मुनी हिमालय राजाच्या दरबारात आले. त्यांनी माता पार्वतीचा हात पाहून सांगितले, हे राजन, पार्वतीच्या विवाहातील अडथळे दूर करायचे असतील तर हिने कात्यायनी व्रत आणि गुरुग्रहाची सात्विक साधना केली पाहिजे. नारद मुनींच्या सांगण्यावरून माता पार्वतीने जंगलात जाऊन अत्यंत कडक आणि सात्विक तपश्चर्या सुरू केली. त्यांनी ऋतूंची पर्वा न करता अन्न पाणी त्यागून केवळ झाडांची पाने खाऊन साधना केली. म्हणूनच त्यांना अपर्णा हे नाव पडले. माता पार्वतीने रोज सकाळी नदीच्या पवित्र वाळूचे किंवा मातीचे शिवलिंग तयार केले. त्यावर हळद, कुंकू आणि विशेषतः पिवळी सुगंधी फुले वाहिली. मनोभावे ओम नमः शिवाय आणि कात्यायनी मंत्राचा जप केला. भक्तांनो, माता पार्वतीच्या या अत्यंत प्रामाणिक कष्टावर आणि पवित्र भक्तीवर अखेर भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी पार्वती मातांच्या भक्तीची परीक्षा घेतली आणि त्यानंतर त्यांचा विवाह अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. आपले शास्त्र या कथेतून आपल्याला हेच शिकवते की विवाहातील अडथळे कितीही मोठे असले तरी जेव्हा आपण हळद, पिवळी फुले आणि शिवस्वामींची सात्विक सेवा संपूर्ण विश्वासाने करतो तेव्हा विवाहाचे मार्ग मोकळे होतात. याच खऱ्या कथेच्या आधारावर आता आपण पाहूया ते 33 शास्त्रोक्त तोडगे. विवाहातील अडथळे दूर करणारे 33 कडक शास्त्रोक्त तोडगे. भक्तांनो, आता मी जे 33 तोडगे सांगत आहे ते अतिशय गुप्त आणि 100% शास्त्रोक्त आहेत. प्रत्येक उपाय शांतपणे ऐका आणि विधी लिहून घ्या. आंघोळीच्या पाण्यात हळदीचा कडक तोडगा. ज्या मुलामुलींचे लग्न जमत नसेल त्यांनी दर गुरुवारी सकाळी आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर शुद्ध हळद टाकावी आणि त्या पाण्याने स्नान करावे. हळद हे गुरुग्रहाचे प्रतीक आहे. यामुळे शरीरातील नकारात्मक वलय दूर होते आणि विवाहाचे योग वेगाने येऊ लागतात. गुळाचा खडा. खडी साखर आणि लाल कापडाचा तोडगा. मंगळवारी सकाळी स्नान करून देवघरासमोर बसावे. एक लहान लाल रंगाचे सुती कापड घ्यावे.
त्या कापडावर एक लहान गुळाचा खडा, थोडी खडीसाखर आणि एक चिमूट हनुमानजींच्या चरणाचा शेंदूर ठेवावा. या कापडाची लहान पोटली तयार करावी आणि ती मुलांच्या किंवा मुलीच्या खोलीत ईशान्य कोपऱ्यात ठेवावी. याने मंगळ ग्रहाचा क्रूर प्रभाव शांत होतो. स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा संकल्प तोडगा. दर गुरुवारी सकाळी स्वामींच्या फोटोसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. देवासमोर हात जोडून विवाहातील अडथळे दूर व्हावेत असा संकल्प सोडावा आणि 11 वेळा स्वामींचा तारक मंत्र डोळे बंद करून म्हणावा. स्वामी चरित्र सारामृतातील 18व्या अध्यायाचे पठण. विवाहातील विघ्ने आणि अडथळे दूर करण्यासाठी स्वामी चरित्रातील 18व्या अध्यायाचे सलग 21 दिवस रोज सकाळी पठण करावे. जर मुलांना वेळ नसेल तर आईने आपल्या मुलांचे किंवा मुलीचे नाव आणि गोत्र घेऊन हा पाठ करावा. केशर किंवा हळदीचा टिळा तोडगा. रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर स्वामींच्या चरणाचा अंगारा आणि त्यानंतर केशर किंवा हळदीचा टिळा आपल्या कपाळावर लावावा. यामुळे कुंडलीतील गुरुग्रह अत्यंत बलवान होतो आणि चांगली स्थळे येतात. गुरुवारी गाईला गूळ आणि चण्याची डाळ देणे. दर गुरुवारी घरातील पहिली पोळी बनवताना त्यात थोडे हळद, गूळ घालावा किंवा शिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि गूळ आपल्या हाताने देशी गाईला खाऊ घालावा. गायीची सेवा केल्याने कुंडलीतील सर्व विवाह दोष दूर होतात. रुईच्या पानावरील रामनाम तोडगा. जर मुलाच्या लग्नात शत्रुबाधा किंवा कोणाची वाईट नजर नडत असेल तर मंगळवारी सकाळी रुईच्या झाडाचे एक स्वच्छ पान धुवून घ्यावे. त्यावर लाल शेंदराने श्रीराम लिहून ते हनुमानजीच्या चरणी अर्पण करावे आणि नंतर ते पान एका पांढऱ्या कागदात गुंडाळून मुलांच्या खिशात किंवा कपाटात ठेवावे. गुरुवारी हरभऱ्याच्या डाळीची दान. गुरुवारी सकाळी जवळच्या स्वामी समर्थांच्या मठात किंवा विष्णू मंदिरात जाऊन 125 ग्राम हरभऱ्याची डाळ आणि एक पिवळे फूल अर्पण करावे. यामुळे गुरुग्रहाची कृपादृष्टी होते. सोयरुकीची बोलणे करताना बसण्याची योग्य दिशा. जेव्हा लग्नाचे पाहुणे घरी येतात किंवा तुम्ही मुलगा मुलगी पाहायला जाता तेव्हा बोलणे करताना मुलांचे किंवा मुलींचे तोंड नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. या दिशांना सकारात्मक ऊर्जा असते, ज्यामुळे बोलणे यशस्वी होते. महादेवाला 108 बेलाच्या पानांचा तोडगा. विवाहातील बाधा दूर करण्यासाठी कोणत्याही सोमवारी महादेवाच्या मंदिरात जावे. 108 बेलाची पाने घेऊन त्यावर पांढऱ्या चंदनाचे ओम नमः शिवाय लिहावे आणि ती पाने शिवलिंगावर अर्पण करावीत. लक्ष्मीनारायणाची संयुक्त पूजा. दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसोबत लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवून त्यांना तुळशीचे पान अर्पण करावे. यामुळे उत्तम आणि सुसंस्कृत घराण्यातून स्थळ येण्यास मदत होते. गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे वापरणे. विवाहाची बोलणी करायला जाताना किंवा गुरुवारी पूजा करताना मुलामुलींनी शक्यतो पिवळ्या रंगाचे सात्विक वस्त्र परिधान करावे. पिवळा रंग गुरुग्रहाला आकर्षित करतो. मंगळ दोषासाठी लाल मसूर डाळीचा तोडगा. ज्या मुलामुलींच्या कुंडलीत मंगळ दोष असल्यामुळे लग्नाला उशीर होत आहे त्यांनी दर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन लाल रंगाचे फूल अर्पण करावे आणि गरिबांना लाल मसूरची डाळ दान करावे. मुलींच्या विवाहासाठी माता दुर्गेचा कडक तोडगा. ज्या मुलींचे लग्न जमत नाही त्यांनी रोज सकाळी स्नान करून माता दुर्गेसमोर दिवा लावावा आणि ओम कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंदगोपो सूतदेवी पतिमे कुरुते नमः या मंत्राचा एक माळ जप करावा. हा अतिशय कडक उपाय आहे. मुलांच्या विवाहासाठी दुर्गा सप्तशतीचा तोडगा. ज्या मुलांचे विवाह ठरत नाहीत त्यांनी रोज सकाळी पत्नी मनोरमा देही चित्तवृत्तानुस्मृतारिणे दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भावम् या मंत्राचा जप करावा. याने सुसंस्कृत पत्नी मिळते. गुरुवारी चणे आणि गुळाचा नैवेद्य. दर गुरुवारी स्वामींना किंवा विष्णुदेवाला हरभऱ्याचे चणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवावा आणि तो नैवेद्य घरातील लहान मुलांना किंवा मठातील भक्तांना प्रसादाच्या रूपाने वाटावा. शनिवारचा उंबरा तोडगा. नजरदोष दूर करणे. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची करणीमुळे किंवा वाईट नजरेमुळे लग्न ठरत नाही तर शनिवारी संध्याकाळी घराच्या
उंबरठ्याबाहेर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात 2 लवंगा टाकाव्यात. कपाटात विवाहाच्या कपाळाचा सेंदूर. जेव्हा तुम्ही कोणत्याही लग्नाला जाता तेव्हा तिथल्या वधूवरांना लावलेला अक्षता किंवा शेंदूर थोडा आपल्या घरी आणावा आणि तो मुलामुलींच्या कपाटात ठेवावे. पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा. गुरुवारी सकाळी पिंपळाच्या झाडाला थोडे कच्चे दूध आणि जल अर्पण करावे आणि 7 प्रदक्षिणा माराव्यात. पिंपळामध्ये साक्षात विष्णूंचा वास असतो. तुळशी विवाहाची मातीचा तोडगा. कार्तिक महिन्यात जेव्हा तुळशीचे लग्न होते तिथल्या थोडी पवित्र माती आणून आपल्या देवघरात ठेवावी आणि रोज त्यांचा टिळा मुलामुलींना लावावा. गुरुवारी मीठ न खाण्याचा तोडगा. विवाहाचे योग लवकर येण्यासाठी मुलामुलींनी जमेल तर गुरुवारी 1 वेळ आळणी जेवण करावे, म्हणजेच आहारात मिठाचा वापर टाळावा. तिजोरी स्वच्छ ठेवून तिथे पिवळा धागा. गुरुवारी घरातील तिजोरी स्वच्छ करावी आणि तिथे एका पिवळ्या रंगाच्या सुती धाग्याला हळद लावून तो धागा तिजोरीत ठेवावा. मुख्य दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण. ज्या घरात विवाह जुळवायचा आहे त्या घराच्या मुख्य दाराला नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. दर गुरुवारी दाराला झेंडूच्या पिवळ्या फुलांचे तोरण लावावे. रात्री झोपताना उशीखाली हळदीचा कडक तोडगा. ज्यांचे लग्न जमत नाही त्यांनी रात्री झोपताना आपल्या उशीखाली 1 अख्खा हळदीचा तुकडा हळकून लाल कपड्यात बांधून ठेवावा. हा मुलींसाठी अत्यंत प्रभावी तोडगा आहे. हनुमानजींना सिंदूर अर्पण करणे. मंगळवारी मुलांनी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन चमेलीचे तेल आणि सिंदूर अर्पण करावा. याने कुंडलीतील विवाहाचे सर्व अडथळे हनुमानजी दूर करतात. अन्नाचा अपमान. पूर्णपणे बंद ताटात अन्न उरवून फेकून देणे बंद करा. अन्नपूर्णा मातेचा कोप झाल्यास घरातील मुलामुलींचे भाग्य कमजोर होते. कुलदेवतेचा अभिषेक आणि नवस. विवाहातील बाधा दूर करण्यासाठी आपल्या कुलदेवतेला किंवा कुलदेवीला वर्षातून एकदा जाऊन अभिषेक करावा आणि तिथे विवाहाचा नवस करावा. शत्रूंना आणि नातेवाईकांना क्षमा करणे. मनात कोणाबद्दलही आकस किंवा राग ठेवून देवाची सेवा करू नये. अंतःकरण शुद्ध ठेवावे. गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे श्रवण. जर घरात खूपच भयंकर बाधा असेल तर गुरुवारी घरात श्री गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे वाचन किंवा श्रवण करावे. नदीच्या पात्रात पिवळे फूल प्रवाहित करणे. गुरुवारी एखादा पवित्र नदीच्या पात्रात 1 पिवळे फूल आणि 1 हळकुंड मनातील इच्छा बोलून प्रवाहित करावे. सुवासिनी महिलांना हळद कुंकू देणे. दर गुरुवारी घरी आलेल्या कोणत्याही सुवासिनी स्त्रीला आदराने हळद कुंकू द्यावे आणि तिचा आशीर्वाद घ्यावा. कष्टाला आणि कर्माला प्राधान्य. तोडगे करत असताना मुलामुलींनी आपल्या नोकरी व्यवसायात पूर्ण प्रामाणिकपणे कष्ट करावेत, कारण कष्ट हेच कर्माचे मूळ आहे. पूर्ण शरणागती आणि अद्भुत प्रार्थना. रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणावे, हे स्वामी समर्थ महाराज, मी माझे आणि माझ्या मुलांचे भविष्य तुमच्या चरणी सोपवले आहे. विवाहातील सर्व अडथळे दूर करा. स्वामी माऊली तुमची प्रार्थना नक्की ऐकतील. भक्तांनो, हे 33 तोडगे आणि माता पार्वतीची ही पवित्र कथा म्हणजे साक्षात आपल्या ग्रंथामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये सात्विक विधी आहेत. पालकांनी अजिबात निराश न होता पूर्ण श्रद्धेने आणि स्वामीवर विश्वास ठेवून हे उपाय करावेत. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजतील आणि शुभ कार्य पार पडेल. हा व्हिडिओ अशा प्रत्येक पालकांपर्यंत व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा जे आपल्या मुलांच्या लग्नामुळे चिंतेत आहेत. तुम्हाला ही शास्त्रोक्त माहिती आणि शिवपुराणातील कथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. स्वामीवर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहून आपली हजेरी लावा. जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका डोळे उघडणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.